तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मनपा माध्यमिक विद्यालय आंबडगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 4/1/2025 रोजी आयोजित करण्यात आला होता। या स्नेहसंमेलन प्रसंगी इयत्ता 8वीच्या ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले, तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस दिले गेले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक तानाजी जायभावे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त सुरडकर तसेच वांजळे हे उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक राकेश दोंदे, नगरसेवक दीपक दातीर, नगरसेविका प्रतिभा पवार, माजी नगरसेविका मंदताई दातीर, शरद फडोळ, शरद दातीर, रामदास दातीर, खंडू दातीर, डॉक्टर रुपेश नाठे, नितीन दातीर, मुख्याध्यापिका संगीता निकम, मुख्याध्यापिका वैशाली ठोके हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण दातीर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक बाळासाहेब आरोटे व सीमा हिरे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार धर्मेंद्र बागुल यांनी मानले। या ठिकाणी सुंदरच्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं दातीर सर आणि त्यांची टीम, त्याचे मानावे तेवढे कौतुक कमीच आहे। खूप खूप तुमचं अभिनंदन सर। या ठिकाणी कार्यक्रम तर सुंदरच होत आहे, परंतु मागच्या बाजूला जी बिल्डिंग मी बघितली, सुंदर अशी महानगरपालिकेची बिल्डिंग मी अगोदर कधीच बघितली नाही। विद्यार्थी मित्रांना आवाज करू नका। तुम्हाला गाणं ऐकायचं का? फक्त 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला गाणं पण ऐकतो। खरं म्हणजे तुमचं भाषण ऐकायचं म्हणून नाही आहे, हे मला जाणीव आहे त्याची। या ठिकाणी तुम्हाला डान्स, नाट्य आणि अजून असे प्रकार बघायचे आहेत, तर फक्त 2 मिनिटं थांबा। सुंदर अशी बिल्डिंग आहे आपली। मी ग्रामीण भागापासून येतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शाळेला भिंत नव्हती, बांबूच्या तटाया आणि पत्र होते, आणि जेव्हा पाऊस यायचा तेव्हा आमचं एकच काम असायचं, दप्तर सांभाळणे। तरी परंतु अशा शाळेतून मी पेटा झालो, पीआय झालो, आता एसीपी आहे। आणि तुम्ही किती भाग्यवान आहात, या सुंदर शाळेमध्ये तुम्ही शिक्षण देतात। सुरू होईतय। दातीर साहेबांनी मला सांगितलं की सगळ्या प्रकारच्या सुविधा फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि मोठे स्वप्न बघा, मोठे अधिकारी होण्याचं स्वप्न बघा। PSI, DYSP, ACP, SP, IS, कलेक्टर, त्याच्यानंतर तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, अशा पद्धतीने मोठे स्वप्न तुम्ही बघू शकता। याशिवाय तुमच्यामध्ये जे कला असेल त्या कलेचा पण विकास तुम्ही करा। कोणाला सिंगिंग आवडत असेल, कोणाला गेम्समध्ये आवड असेल, डान्समध्ये आवड असेल, तर हे सुद्धा त्याचा विकास तुम्ही करायला पाहिजे। अशक्य असं काहीच नसतं। बोलू नका प्लीज। जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाहीये। शीतल देवी नावाची मुलगी केरळाची, तिने पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये सिल्वर मेडल मिळवलं। तिला दोन्ही हात नाही आहे, आणि तिरंदाजीमध्ये अंतिममध्ये तिने मेडल मिळवलेलं आहे। म्हणजे जगातलं 2 नंबरचं मेडल, सिल्वर मेडल ऑलिम्पिक मध्ये तिने मिळवलेलं आहे। ठरवलं तर सहजपणे ते शक्य आहे, फक्त मेहनत पाहिजे आणि स्वप्न पाहिजे। स्वप्न बघा आणि कामाला लागा। ठीक आहे? तुम्हाला एक गाणं जाता मला एक पुस्तक कार्यक्रम असल्यामुळे मी माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो। जाता तुम्हाला एक गाणं ऐकतो, तर बेस द्या। ओके, हॅलो आवाजाने अजून गॅदरिंगचे इव्हेंट सुरू व्हायचे आहे, परंतु तुमच्या त्या आवाजाने आम्हाला सर्वांना, आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थींना, माझ्या शाळेत शालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व पालकांना तुम्ही एकदम मंत्रमुग्ध केलं। काय आवाज आहे सर तुमच्या। जेवढं तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच असेल। मी पुन्हा माझ्या आरोग्याला विनंती करतो की पुढील कार्यक्रमासाठी नियोजन करावे। आजच्या संमेलन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती, राजनिवडून असा कारण व्यासपीठावरचं एखादं जरी नाव राहिलं तर दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकाला त्रास होतो। त्याच्यामुळे सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ
माझे बंधू भगिनी आणि या उपक्रमशील शाळेचे मुख्याध्यापक दातीर साहेब, त्यांचे सहकारी आदरणीय पाटील मॅडम, त्यांचा सर्व शिक्षक वृंद, समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि समोर आपल्या पाल्यांचं कोण बक्षीस देतं याचा आनंद घेण्यासाठी उभे असलेले सर्व अतिशय नशिबवान असे अंबरगावच्या सर्व प्रतिष्ठित नागरिक. खरं मुलांची भाषण ऐकण्याची मनस्थिती अजिबात नाही, परंतु शाळेबद्दल दोन शब्द आणि शिक्षक मनाची कडाळे विद्यार्थ्यांनी बोलत होती, मी तिला चालूच करते. कालच सावित्री फुले जयंती झाली. आणखी होऊ दे देवा येते आणि आम्ही सावित्री आणि जिजाऊंच्या लेखी आणि अशा जिजाऊंच्या लेखी दातीर सर आपण घडवत आहात, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देते. कारण नारी शक्ती देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे आणि ती विद्यार्थी ऐकत होती, बोलत होती. मी आता आम्ही एकमेकाला पुरुष होतो, ते अंगावर शाळे होते, आम्ही त्यांच्या पुढे तिचे आहोत, तिच्या पुढे आणि तिच्या पुढे काहीच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरोखर ही शाळा अतिशय उपक्रमशील शाळा, नवीन नवीन सुविधा उपलब्ध करणे, कुठलाही शिक्षणाधिकारी येऊ त्याच्याकडून काय चांगलं गावासाठी, शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं पदरात पाडून घेता येईल याच्यासाठी सतत शिक्षणाच्या कार्याचं अगदी त्यांची विद्यार्थ्यांसाठी कधी कधी शिक्षणाधिकारी शिक्षकांची व्याप्ती चार्जिंग करतो, परंतु मी दातीर सर आपल्याला पाहिलेलं आहे की आपण शिक्षणाधिकाऱ्याची व्याप्ती चार्जिंग करू शकता. मी बऱ्याचशा वेळेला या उपसभापती असताना दातीर सरांना अनुभवलेला आहे. मी फक्त या ठिकाणी एकच विनंती करेल, सर या शाळेत आपण इन्स्पेक्टर घडवले, पोलीस इन्स्पेक्टर या शाळेत अधिकारी घडवले, या शाळेत इन्स्पेक्टर घडवले, या शाळेत अनेक उद्योजक घडवले, या शाळेत चांगले पैलवान घडवले आणि या शाळेत हिंदू परिवारासारखे आध्यात्मिक आपल्या आई वडिलांचा अध्यात्माचा झेंडा जो आहे, जो वारसा आहे, तो चालवणारे आध्यात्मिक प्रबोधनकार करणारे विद्यार्थी पण घडवले. या शाळेला मी आता तुमच्या वतीने इथं सन्माननीय दातीर साहेब, अनेक सन्माननीय चांगले तरुण युवक बसलेले. मनपा माध्यमिक विद्यालय आंबडगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 4/1/2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या स्नेहसंमेलन प्रसंगी इयत्ता 8वीच्या ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध त्याच्यामध्ये आपली शाळा आयएसओ मार्क यावी आणि या शाळेच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आपला एक केंद्र, आपली शाळा एक नंबरला येईल अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. कारण तुमच्या जिल्ह्यावर सरस्वती आहे, हातात लक्ष्मी आहे, एवढे लक्ष्मी पुत्र गावचे सगळे तुमच्या पाठीमागे आहे आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहे आणि समोर जो पाठीमागे तरुण वर्ग बसलेला आहे, मी बरं समोर बसलेला तरुण वर्ग आहे. गाव जेव्हा एक नंबरला येतं तिथले शिक्षक आचार आणि विचार देणारे असले, तिथला विद्यार्थी विद्या विभूषित होण्यासाठी शिक्षकाची आज्ञा पाळतो, आई वडिलांची आज्ञा पाळतो आणि तेव्हा ते गाव देव, धर्म आणि देश शिकवण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता शिकवण्यासाठी जेव्हा कुठेतरी देशावर साता समुद्रा पलीकडे भारताचा झेंडा फडकवतो त्या वेळेला अंबरगावच्या महानगरपालिकेच्या शाळेचं नाव येईल असं मला वाटतं. आणि तरुणांसाठी या ठिकाणी मी एकच जाता जाता पोलीस वरती गर्दी आपण गाणं ऐकलं. मी जाता जाता फक्त
अंबरगाव मी जसं माझं मायक समजते. लोक काय समजतात मला माहिती नाही, परंतु या अंबरगावामध्ये अनेक दातृत्व करणारे, वक्तृत्व करणारे आणि चांगले ज्ञानशील माणसं घडवणारे, ज्ञानदान करणारे आपल्याकडचे शिक्षक असो, अध्यात्म असो, अनेक असे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, चांगल्याला चांगलं म्हणणारे आहेत. मी फक्त सर्व तरुणांना एकच सांगेन की माझं गाव कसं असावं, माझ्या गावाचा तरुण कसा असावा. साधारण लोगों से कितना है, साधारण लोगों से कटता है, उसे तूफान कहता है और तूफान से बचाने वाले को अंबरगांव का युवक कहता है. और तो युवक जाती करता युवकांमध्ये प्रौढ होऊन एका गावाला उच्च विचार विकसित करण्याचं, गावाचा राहणीमान, गावाचा सुसंस्कार क्षम आणि गावाचा आर्थिक दर्जा उठवण्यासाठी आणि गावाचे आचार आणि विचार सुधारण्यासाठी राकेश सर तुम्हाला कधी काही मदत लागली तरी माझे अनेक अनुभव घेतले. मी आपल्याला या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने आश्वासन देते की मी कुठेही कमी पडणार नाही. एक बहीण म्हणून, एक आई म्हणून आपल्याला आश्वासन देते. असा तुमचं कार्यक्रम घेतला आणि आमचे विद्यार्थी करायला अनेक विधान करणार, अनेक रमाई करणार, अनेक देखील करणार. अशा शुभेच्छा देते आणि सांगते जय हिंद, जय महाराष्ट्र की या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, शिक्षक आणि शिक्षिका आणि विद्यार्थी आणि जमलेले सर्व या अंबरनाथमध्ये महिला भगिनी या ठिकाणी पोरांना खरोखर काही ऐकायचा मूळ दिसत नाही. या ठिकाणी मी एवढं सांगेन की सगळ्यांना माझ्याकडून आमच्या दाखवून व्यायाम करू. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या स्नेह संमेलनाला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला. माध्यमिक विद्यालय अंबड या शाळेच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक राकेश सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद, सर्व या शाळेचे विद्यार्थी, बालमित्र तसेच परिसरातील उपस्थित राहून नागरिक बंधू आणि भगिनी, प्रथम मी पण आपल्या जास्त वेळ घेऊन फक्त 2 मिनिटं बोलणार आहे, कारण आपला महत्वाचं कारण जागरूकता, कारण मी जास्त वेळ घेणार नाही. यापूर्वी अनेक वक्त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. संजय साहेब, दिलीपराव, आपल्या या शाळेची मुहूर्तमेढ लावणाऱ्या, मुहूर्तमेढ उभी करणाऱ्या आमच्या मदत जातील, त्यांनी ही शाळा उभी केली. म्हणून आज या ठिकाणी विद्यार्थी सरकारच्या विद्यार्थी या शाळेतून 200 सरकार नगरसेवक विद्यार्थी या ठिकाणी या शाळेने गेले आहे. अशा अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मुलीने या ठिकाणी आपल्या मनोगत तिच्या या शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. अतिशय उन्मुख अशी ही शाळा मनापाची आमच्या पवार या ठिकाणी निवडून केल्या की मनापाची एक नंबर शाळेचा अगदी 1 नंबर आहेच नाही. त्यांनी साहेब या शाळेला उत्तर महाराष्ट्रामध्ये दिलीपराव, उत्तर महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीने 2च शाळा आहेत. एक कन्या विद्यालय शासनाची आणि आपली मनपा माध्यमिक विद्यालय कौशल्य विकास या अंतर्गत या 2च शाळांची या ठिकाणी निवड केली. आणि याच्या पुढे जाऊन प्रत्येकी चांगल्या आमदारांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला 50 लाख रुपये आणि आपल्या या शाळेला 50 लाख रुपये देऊन ही शाळा आधुनिक करण्याचं या ठिकाणी काम आता फायनल केलं आहे. बरंचसं प्रायमरी उपलब्ध झालेल्या कॉम्प्युटर लॅब या ठिकाणी बाकीची पण लवकरात लवकर या महिन्यात सुरू होईल. सायन्स लॅब असेल, ग्रंथालय असेल, अशा प्रकारची एक शाळेची महाराज
आपल्या या गावामध्ये या ठिकाणी उभी राहते याचा आपल्याला सर्व अभिमान असायला पाहिजे. एक कार्यक्रम एक गुणवत्तापूर्ण शिक्षक असतात तर शाळेचे काय प्रगती होतात तेवढे सुद्धा आमचे अरुण दाते म्हातारे आणि तुम्हाला एवढी पण सांगायला हरकत नाही. या ठिकाणी अजून सर्वात मोठा शिक्षक आहे या अरुण दाते आणि मोकाशी कुलकर्णी या निघून चालल्या होत्या आणि या शाळेने होत नव्हत्या. यांच्यामुळे आम्हाला या शाळेसाठी खूप संघर्ष करावा लागला. आणि मोकाशी कुलकर्णी ही कोण आहे माहिती तुम्हाला मुळे सांगतो. महाराज गुलालवाडी यांचं देश पातळीवर कबड्डीची जी काही टीम होती त्या टीममध्ये आपली खेळली आणि म्हणून या लोकांमुळे या महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाचा पाया हिशोबाने असलेला आहे. माझा आणि महापालिकेचा संघर्ष झाला. हे म्हणजे महापालिकेला फक्त प्राथमिक शिक्षण देण्याचं माध्यमिक नाही परंतु त्या ठिकाणी माझा सर्वांचा संघर्ष झाला आणि मग माध्यमिक शहरामध्ये सुरू झाले. आणि आज या ठिकाणी या शहराचे जेवढे गरीब पाडले या गरीब पाड्यांना शिक्षणाचं चालन या ठिकाणी राहत आहे. आणि दुसरी गोष्ट अभिमानाने सांगेल या शाळेचे नेत्या विद्यार्थी भरपूर असेल यांना शाळेची व्यवस्था जाण्याची आपण त्या ठिकाणी करून दिलेली आणि म्हणून एक चांगलं शिक्षणाचं चालन या ठिकाणी आपल्याला उभं आहे. मी जास्त वेळ नाही घेतला या ठिकाणी काय करत आहे दिलीपराव आपण सर्वांची सामुदायिक जबाबदारी या गॅदरिंगसाठी आता आपण सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे. गॅदरिंगसाठी या ठिकाणी एक मोठा हाल या मुलांचा गुण ज्याच्या अंगी जे काही गुण आहे हे गुण दाखवण्यासाठी चांगला सांस्कृतिक भाग देण्याची आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी ही पुढच्या काळात आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. मी जास्त वेळ न घेत विद्यार्थ्यांनी या गॅदरिंगचा मनोपूर्वक शुभेच्छा आणि माझा धन्यवाद. जबाबदारी न्याय